जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंडा. ए म्हातारा बाबा खाल्ली का भाकरी? वय वय आय म्हणत होती म्हातार बाबाला भाकरी घेऊन जा. म्हणलं कशाला? कशाला म्हणलं म्हातार बाबालाच घरला घेऊन येतो भाकरी खाया. रंगा अ, पचल तेवढंच खोटं बोलावं माणसाने. तुझं तोंड हाणीन ग बस. नाही भानुबाईने आणून दिली ती भाकरी. हं? काय चव होती भाकरीला. रास पातुराशी भाकरी नाही खाल्ली मी. बानूच्या हाताला काय चव आहे मला विचार की. बानूच्या हातचं बरंच काय खाल्लंय रंगाने. तुमचं कबासा नाही म्हणजे बानूच समज न्यारच आहे. तू काहीतरी पुण्य केलं असशीला म्हणून तुला तिच्या हातचा खाया मिळाला आहे का नाही रे? वय 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 खरं आहे. काय र तू कशा पाय तिचं एवढं कौतिक करतोय? म्या सांगू म्या सांगतो की ए नाही म्या सांगतो. कबासा रे तुमच्या मी त्याच काय हाय का बानू रंगाला अजिबात भाव देत नाही. तुमच्या मी पळा घाला अरे जाऊ दे तुमच्या मी जाऊ दे. मधी 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 आपलं ये. हे? ये इकडे. नाही म्हातार बाबा त्याच काय आहे माझा बानू लय जीव आहे. अरे तुझंच काय तिला बघितल्यावर कोणाचा बी जीव जडल तिच्यावर. म्हातार बाबा तुम्हाला बी कुणाची तरी आठवण झाली वाटत.
म्हाळसा, या सुवर्ण दर्पणात पुन्हा पुन्हा बघून काय निष्पन्न होणार आहे? खरं तर काहीच नाही. या प्रत्येक तुटलेल्या तुकड्यात हरलेल्या, अवसान गळून गेलेल्या माणसाला बघते आहे मी. म्हाळसा, परंतु सर्वजण तुमच्याकडे आता आशेने बघता आहेत. आता श्री खंडेरायांनंतर ह्या जेजुरीच्या प्रजेचं दायित्व तुमच्यावरच आहे. आता मला कोणत्याही दायित्वात अडकायचे नाही. कशातही आता मला रस राहिला नाही. म्हाळसा, तुम्ही जेजुरीच्या सम्राज्ञी आहात. साम्राज्यातली प्रजा राजासाठी, राज्यकर्त्यांसाठी अपत्य असते असं म्हणतात. लक्ष्मी देवी, अशा अवस्थेत मी माझ्या प्रजेला कसं सावरू? एकदा का राज्याचं दायित्व राज्यकर्त्यांनी घेतलं की त्यांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा अधिक महत्व राज्यासाठी, राज्यातल्या प्रजेसाठी द्यावं लागतं. हेच त्यांचं कर्तव्य असतं. नाही नाही, हे फार कठीण आहे. मी यांना कधीही विसरू शकत नाही. माझ्या मनात यांचा विचार येत नाही असा एकही क्षण जात नाही. परंतु म्हाळसा, तुम्हाला स्वतःच्या मनावर दगड ठेवून हे सारं विसरावं लागेल राज्य चालवण्यासाठी. श्री खंडेराय जरी जेजुरी सोडून गेले असले तरी जेजुरीतल्या या सिंहासनाकडे आजही सारेजण आशेने बघता आहेत. ह्या जेजुरीच्या सिंहासनाकडून इथल्याच काय, परंतु सर्वदूर पसरलेल्या लोकांना देखील आशा आहेत. अजूनही अशी जनता आहे ज्यांना आपले प्रश्न सोडवायचे आहेत, आपली व्यथा मांडायची आहे. त्यांच्या दृष्टीने जेजुरी हे केवळ देवांच्या दर्शनाचं स्थान नाही, तर आयुष्य साकारण्याचं स्थळ आहे. त्यांच्या आशा, त्यांची स्वप्न तुम्ही नसाल तर कशी पूर्ण होतील? एका क्षणी मला तुमचं सारं पटतं आहे, पण दुसऱ्या क्षणी सारं काही व्यर्थ आहे असं वाटू लागतं. विरक्ती आली आहे मला या साऱ्याची. आता मला देखील कुठेतरी निघून जावंसं वाटतं. जेजुरी सोडून कुठेतरी जाऊ असं माझं मन मला सांगत आहे. पण ह्या मनाच्या आहारी जाऊन तुम्ही असं काहीही करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण प्रजेच्या भल्यासाठी जी पावलं, जे उपक्रम श्री खंडेरायांनी राबवले आहेत त्यात तुम्ही खंड पडू देणार नाही. श्री खंडेरायांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी दूर ठेवून राज्याचं भलं चिंतलं, तसंच ते तुम्हीही करालच. माझ्याच्याने हे होईल की नाही हे मला आत्ता सांगता येणं कठीण आहे. पण मला आता काही काळासाठी तरी हे सारं सोडून कुठेतरी लांब एकांतात जावेसे वाटते आहे. मग त्यासाठी मला जेजुरी सोडून जावं लागलं तरीही चालेल.
बानूबाई तुमची टोपली द्यायला येतो या. देवी, तुम्ही तयार केलेल्या या फुलाच्या हाराने सगळीकडे सुगंध पसरला आहे. सुंदर वस्त्र, सुगंधी फुलं, सुवासिक चंदन ह्या गोष्टी तुम्हाला प्रिय आहेत हे मला ठाऊक आहे. पण आज मी तुम्हाला असे सुचवितो आहे की या शुभ्र फुलांसोबतच तुम्ही लाल गर्द जास्वंदीची फुलंही तयार ठेवा. तुम्हाला हवी आहेत का? नाही, श्री बाल गणेश जेजुरीत केव्हाही येतील. त्यांना लाल फुलं प्रिय आहेत. ती भेट देता येतील. मी देखील त्यांची वाट पाहते आहे. कशी वाटली फुलं? मी स्वतः तोडून आणली आहेत. सगळीकडे फुलांचा नुसता सुवास पसरला आहे. हे काय, तू सकाळी सकाळी अशीच काय बसून राहिलीस? अजून स्नान नाही केले, सूर्यदेवांना अर्घ्य नाही दिले, देवघरात नाही गेलीस? अगं चल, उठ, आवर. मला काहीच करावंसं वाटत नाहीये. मला कसलीही इच्छा उरली नाहीये. मला एकटा सोडलं ती का? म्हाळसा, तू स्नान कर आणि देवघरात जा. फुलांची सजावट किती सुंदर करतेस तू. हवं तर मी तुला अजून फुलं आणून देऊ का? नको. मी ज्यांना फुलं वाहायचे तेच इथे नाहीयेत. मग फुलं वाहिली काय, नाही वाहिली काय, पूजा केली काय, नाही केली काय, ही फुलं त्यांना खूप प्रिय आहेत. मला पूजा करायची इच्छा नाही होत. म्हातार बाबा, कुठं निघाला सकाळ सकाळ? बानूबाईकडे चाललो या. काल राज्याला भाकरी दिली होती ना त्याने.
त्यांची टोपली द्या माघारी. आणि ह्या टोपलीत काय आहे म्हणायचं? रान मोगरा आहे. घे. बरं झालं म्हातारबा, मी आता देवाची पूजाच करणार होतो. महादेवासनी पांढरी फुलं लय आवडतात, होय नाही? होय होय. चांग भलं. देव गेले रातच्याला वस्तीवर झोप लागली ना व? वय वय. काय म्हणायचं र? फुलं आहेत. सकाळच्याला मी माझ्या हाताने गोळा केले. रानात जाऊ. मला एक सांगशील? अरे विचार की. तू बानुबाईकडे चालली आहेस ना? भानुबाई. वय वय, बानूकड चुकलं बर का, बानुबाईकडे चालली आहे का र? नाही, काल रातच्याला देवीपाशी बानुबाईने मला खायला दिलं होतं. आता ही त्यांची टोपली द्यायला नको तर देशील ना? न द्या काय झालं? देईल की. अरे पर एवढी फुलं कशा बाई गोळा केली हाय टोपलीत? आता ही अशी रिकामी टोपली द्यायची वय? बरं नाही दिसत. बर देते मी तिला. चांग भलं. लई चांगला आहेत म्हातार बाबा. हे प्रभू, आपण करता करविता आहात, पालन करते आहात. आपल्या हातून कोणतीही चूक कशी होईल, आपले स्वरूप समजावून घेणे या बुद्धीला तरी शक्य नाही. परंतु देवदेवता, ऋषी मुनी यांना देखील ते अज्ञात आहे. पण माझी श्रद्धा मला सांगते, आपल्या हातून कधीही कोणतीही चूक घडणार नाही. ही शिवलीला आमच्या बालबुद्धीला कळत नाही, हेच सत्य आहे. अहो तुम्ही हे काय करत आहात? ह्यांची पूजा करतात ज्यांनी माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला? मायानंदा, अहो हे काय बोलताय आपण? मी योग्य तेच बोलते. इथे माझ्या लेकीने अन्न पाणी सोडले आहे. काय दशा झाली आहे तिची? तुम्ही ह्यांची प्रार्थना करताय, काय आशीर्वाद देणार आहेत हे? यातून नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील श्री खंडेराय. हो, वाट पहा. आधी आपण काहीतरी करायला हवं. चला, आधी आपण माणसाची समजूत घालू. 4 घास तिला खायला लावले तर ती जीवित राहील, नाहीतर काय होईल काही सांगता येणार नाही. नाही नाही, असे बोलू नका. मी बोलतो माणसाशी. चला. आले आले बस.
म्हणजे म्हणजे एवढी रान मोगऱ्याची फुलं कशी काय आणलीस ग तू? रानात गेली होतीस का काय सकाळ सकाळ? या रान मोगऱ्याचा वास घेतला की माझं मन थाऱ्यावर नाही राहत. मग मला ठाव आहे तुला रान मोगऱ्यालाही आवडतो. म्हणजे मला सांगायचंच तरी मी आधी आली असती फुलं तोडाया. अगं म्या नाही तोडली ही फुलं, तो म्हातार बाबा नाही का त्यानं दिली. काय झालं? मला नको ते मोगरा. अगं भाकरीचं टोपलं रिकामं कसं देणार, म्हणून त्यानं फुलं दिली असत्याल. का कुणास ठाव, पर मला तो म्हातारा नाही आवडला. काहीतरीच तुझं.